much later. माहिती आहे का आम्ही या जागी आलोय लावामध्ये सगळेजण चाललो आम्ही इथं गाडी केली पार्क या साईडला आणि इथून चाललो आम्ही सरळ. मित्रांनो आता माहिती आहे का आम्हाला नाही येता अजगर दिसला एवढा मस्त म्हणजे मोठा होता एवढा मोठा नव्हता तर साधारण मोठा होता. जर तुला बोलत असता थँक्यू संजयने बनवलं. इथं बदक बघा बदक इचल त्या बदकाला पकडू आपण. माहित आहे का इथे यायला सुद्धा काहीतरी पावती का काहीतरी लागते. आम्ही सगळा आता इथे इथून बॉर्डर आहे इकडच्या साईडला समथिंग नेपाळ आणि इकडं बिहार असं काहीतरी. इथे माहिती आहे का बदक पण एवढे हुशार आहे ना लय खतरनाक. आणि माहिती आहे का मला इथं UP-मध्ये येऊन 5 दिवस झाले लग्नाचा मुद्दाम ब्लॉग शूट नाही. इथलं लग्न पण खूप युनिक आहे म्हणजे असं नाही की आपला महाराष्ट्रासारखं काही पण घेतलं आणि बनवलं तसं नाही आहे. इथलं लग्न लई युनिक आहे. चढायचं ब्रेक फेल हो गया. संजनाला धरायला गेले मी चालले ते संजनाला गेली धरलं असतं ना ती संजनी आम्हाला माहिती आहे का त्या पुलावर जायचं ते तिथं पूल दिसतो ना तो हा इथे नेपाळचा झेंडा तिकडं. पता चला है चड्डी पेन के पूल किला है. आता माहिती आहे का ते तो मेन पूल आहे जो तिथून इंडिया थांबते नेपाळ लागते. इकडे नेपाळ आहे तिकडे बिहार आहे. माहिती आहे का आता या दगडावरून तिकडे जायचं तिकडे साईडला जायचं. पाहशील का मम्मी हळू हळू चप्पल काढा. ये फोन हातात काय याच्यावरून क्रॉस करून इकडे आलो. ते पण जागा आहे कसं तिकडून रोड आहे पण तिकडून ते जाता नाही येत म्हणजे जाता येतं पण जेव्हा पाणी असलं तर इथं पाणी नाही आता आम्ही शॉर्टकट रामकृष्ण हरी चलो. आता इथून पप्पा रोड मधून जायचं पण इथून आता तू सांग आपण किती मस्त प्लेस वर आहे. माता नेपाळची होती सांग कोणती सीतामाता. सीतामाता नेपाळच्या होत्या माहिती आहे आम्हाला. आमच्यासारखे लोक तिकडे जाऊन आता येते आम्ही तिकडे चाललो आता पूर्ण चाललो कधी किती वाजता. हे हाय केळीची बाग. आपण आता तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. सर्वजण केळं बघतो आमच्या. आमची गँग बघा किती मोठी 1 2 3 4 5 8 मी एक धरून 9 जण बघा. अलगच आहे राज शेठ जंगल बुक आम्ही पूर्ण जंगल बुक एक्सप्लोर करतो. पण UP-मध्ये आहे ना पण माहिती आहे का UP-मध्ये ना म्हणजे लय खतरनाक प्लेस आहे घुमण्यासाठी. UP बेस्ट स्टेट आहे. अजगर ते काळी बाज नाही अरे तो अजगर दिसायला पाहिजे तो अजगर पडाला म्हणून एवढा मोठा अजगर होता ना. आम्ही फुल जंगल सफारीवर येत आहे माहिती आहे का. सो डायरेक्ट नेपाळ बॉर्डरवर चाललो आता आम्ही. तिकडे आहे नेपाळ बॉर्डर. आता इथून माहिती का भाई इथं म्हणजे पूर्ण ट्रेकिंग कसं करतो आपण मस्त मजा येते भाई. बांबूचं झाड लागलं तुम्ही नाही रे एवढा मोठा बांबू घरी घेऊन जाणार आहे का. हे घे हा लहानवाला. आम्ही चाललेलो लोक येतं परत. ये कहा मोहरीचं झाड आहे इथे. काल आम्ही फोटो काढलं शूटही केलं. सरसो ना ते सरसो आणि हे हळद आहे आणि हे केळेच केळं इकडं कच्चे पण.
जय श्रीराम. आता माहिती आहे इथून आहे ना आम्ही अयोध्या किंवा गोरखपुरात जाणार, तिथला पण एक मस्त ब्लॉग राहील. हे नेपाळची बॉर्डर आहे बघा. टँग टँग टँग. किती बार लागतो काय This is banana flower and she grow in India somewhere Jalgaon and Nagar. आणि नाशिक पण ना. नाही जळगावला जळगाव मध्ये जास्त द्राक्ष द्राक्ष हा नाशिकला द्राक्ष. द्राक्ष जास्त फेमस. हे आहे केळीचं फूल. सगळ्यांनी भाई एक एक तोडलं ते. नाही तोडायचं. पप्पाने बघा मम्मीसाठी केळं आणलं. पप्पा बनले खतरनाक आहे ना ब्लॉग. मम्मीसाठी माहिती का केळं आणले. पिकले का ते. खाता येते का. मग काय खाते अरे हो. अरे वा. मम्मीला केळं पाहिजे होतं म्हणून पप्पानी केळं आणलं मम्मीसाठी. बढिया. चांगलं आहे का. गोड आहे. केळं पाहिजे काय. गोड आहे. आता सगळेजण केळं एन्जॉय करताय. कच्चे केळं ते पण. ओ भाई इथे इथे लाये. माझा तर कसा बसलाय बाबा. तरी खाल्ल्या पुरीनी. नाही पिकलेलं नाही. पिकलं नाही ना केळं. आपण पूर्ण जुरासिक पार्क आहे ना त्याच्यासारखं चाललोय. फुल ऍडव्हेंचर करत 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 चाललो. ही पुलिया आ गए. टेस्ट भारी गो. और यहाँ पे लड़की को हिंदी समझती है. अच्छा भाई इसको लाया हमने. नहीं तो फिर नहीं रे बाबा ये संजना. अच्छा भाई संजना को लाया नहीं तो इसकी भाषा इधर समझती थी हमारे को. ये आलो आम्ही नेपाळ बॉर्डर वर. हा मी आलो आता नेपाळ. वरती आहे नेपाळची बॉर्डर. म्हणजे पूल आहे. हा पूल तिकडे क्रॉस केला की तिकडे नेपाळ. नेपाळचा फ्लॅग. नेपाळचा राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज फ्लॅग इंटरनॅशनल. ही माहिती आहे का इथं ते बांधलंय आणि हा तो पूल पुलाच्या दोऱ्या इकडे बांधलाय. आता आम्ही इथून आधी वर जाईल. वरती जाऊन आता आम्ही पोहोचलोय नेपाळ बॉर्डर. वरती जात आहे. इकडे नेपाळ बॉर्डर. हे आपली गँग. इकडे वावर शेत बघा. या शेतवाल्यांचा पण खतरनाक. इकडे त्यांचा अर्थ इंडियाच आहे अर्ध इकडे नेपाली लोक. काय म्हणे नेपाली आता नेपाळ नाही म्हणू का म्हणा त्यांना. नाही नाही इकडच्या लोकांना माहिती का नेपाली समजतच ना. इकडे लोक येतात अजून. हे पूल बघा किती मस्त आहे. पुलावर चला व्हिडिओ काढू आपण. टँग 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 टँग. हे लोक तर इंडियन आहे नॉट नेपाळी लोक. शाप लय खाली आहे बघा. ही लय खाली आहे ना. मम्मीला खाली बघायला. खाली बघा खाली. लवी डवी कपल. कपल मस्त होतं ना. म्हणा तिला. हे किती मस्त प्लेस आहे बघा. व्ह्यू बघा. ही कोशी नदी आहे बरं का. हे आहे कोशी नदी. कोणती नदी सांगा. ही आहे कोशी नदी. ही नेपाळला उगम होऊन बिहार राज्यामध्ये प्रवेश करते. म्हणजे नेपाळ इकडे एक इकडे. नेपाळ इकडे आहे. ह्या साईडला नेपाळ ह्या साईडला बिहार आणि इकडे इंडिया. म्हणजे नदीच्या पलीकडे. हा नदीच्या तिकडे. टँग टँग टँग. सूर्य बघा किती मस्त मावळतोय. मम्मी पप्पा बघा कुठे आहे. मम्मी पप्पा इकडे आहे ना. त्या दोघांचा फोटो काढणं सुरू आहे. लोखंड पाहिजे. हे लोखंड बघा किती. किती पैसे लागला असेल नाही. किती पैसे. भरपूर पैसे. लोखंड येणार पुरा. हे मटके बघा. येताना व्हिडिओ कब बन. हा
आपके घर के इसके नजदीक हो क्या पहली बार आहे नशीब की आपण आलो इथं. हळूहळू हळूहळू हळू. हे समुद्र आहे का काका इंग्लिश बोलतो काका तर घेऊ कोणाला लावून काका. आता मम्मा पप्पा आता आली इथं एवढा वेळची. काय त्यांनी एक स्लोगन तयार केलं ते त्याच्यात रेकॉर्ड करा. ठीक आहे ना मामा. दिस इज अ व्हेरी डेंजरस अँड रिस्की पुलवा इसी को कहते हैं झुलवा पुलवा. झुलतच नाही पण एवढ्या पुलांनी आपण नेपाळ बॉर्डर क्रॉस करू शकतो आहे ना. नेपाळ बॉर्डर क्रॉस करू शकतो. नेपाळमध्ये प्रवेश झालेला आहे आपला आता. नाही झाला आहे झाला आहे. हो आता इथून फक्त नदीच्या पलीकडे म्हणजे आपण आता नेपाळच्या भूमीवरती चालत आहे. हा हा पण नदीच्या पलीकडून खरी त्यांची लोकसंख्या म्हणजे जनसंख्या वस्ती ही पुढे 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 चालू आहे. याच्या समोर मग काठमांडू याच्या समोर आहे. समोर 200-300 किलोमीटर दूर काठमांडू समथिंग आहे. फायनली आता नेपाळ पण घुमलो मी. नेपाळला पण घुमायला आलो. इंडिया सोडून एक कंट्री पण घुमायचा विदाउट विजा. विदाउट विजा. पुल्ले मस्त आहे पण हा. आता नदीचा नदीमध्ये माहिती का बोट सुद्धा चालतात ते पण बोट. यार याची क्वालिटी का माहिती का बरं. आम्हाला उशीर झाला आम्ही वेळोवेळी केलं सकाळी यायला पाहिजे होतं आम्ही सकाळी नाही आलो. मग पप्पाचा चैतन्यसोबत व्हिडिओ कॉल सुरू आता सध्या. पाण्याला वेग बघा किती तुम्हाला दिसत असणार तर. प्लास्टर करते नाही कारण की ते वाहून नाही जात. आपल्याकडे खडे खडे राहतात ना. नदीचं पात्र किती मोठं. काकू गेल्या समोर समोर इथे येऊन थांबून गेले. ते मोठं पात्र बघ तिथून असं पूर्ण मोठं तर. या नदीचं नाव काय म्हटलं काका. कोची कोशी. कोशी नदी ही कोशी नदी नेपाळ मधून सुरू होते आणि बिहार मध्ये जाते. पश्चिम बंगालला समजा. ओके हा हा बॉटल आहे. अरे नदी काय वाटतं तुला नंदिनी. एकदम सुंदर वाटतं. मला बिचारी चाव बसलाय. जाऊ दे तू माझ्याकडे करू नका कॅमेरा. करूच नको माझ्याकडे. इथे बघ एक गँग घेऊन उभ्या आहे 2-3 फुसाळ वासाळ्यावाल्या आहे. अरे मस्त आहे ना पण. आता माहिती आहे का इथून आम्ही हे अर्धा पूलच आहे हा एवढा. एवढ्या याच्यातून आता आम्ही पुन्हा चाललो म्हणजे इकडं ते नेपाळ आहे. नेपाळच्या आम्ही इकडे चाललो आता परत रिटर्न. कारण की माहिती आहे का आता होतं जास्त अंधार आणि जास्त अंधारामध्ये माहिती आहे का जास्त अंधारामध्ये नाही फिरतं तिकडून तिकडे यायला. मग वापस तिकडे ते अंधारातून जावं लागतं चांगलं. म्हणून आम्ही इथून रिटर्नची तिकीट काढतो. आणि बघा ही नदी माहिती आहे का सर्वात विशेष इथं एक आहे ना की हे जे नदी आहे ना लय साफ आहे. म्हणजे इथं आहे ना कुठे इथून तिथून आलो तिथून एक सुद्धा कचऱ्याचा एक सुद्धा पर्सन नाही दिसलो. नदी मस्त आहे साफसफाई. हे नदी नेपाळमधून सुरू होते बिहारमध्ये जाते. बिहारमधून ते दक्षिण भारतामध्ये विलुप्त होऊन. तर आता माहिती आहे का अंधार झाला आहे पूर्ण ऑल ओव्हर टोटली. आता आम्ही चाललो इथून रस्त्याच्या सॉरी घराच्या रस्त्याने दिसत आहे मी काय इकडे चोर जास्त असतात ना म्हणून आम्ही पायी इकडचा दुसऱ्या रोडने चाललो. जिकडच्या रोडने आलो त्या रोडने चाललो. एक रोड आहे या रोडने चाललो. सर्वांनी आता चिपचे पॉकेट वगैरे घेतले होते मस्त पैकी. मग पप्पा मागे मम्मी पप्पा लवकर चालायचं चोर असतो. हा तू आता इथून तिथे गेल्यावर दाखवतो. हा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि मी थोडं काय हिंदीत तर बोललो नाही म्हणा जेव्हा मराठीतच केला पण बघू आता हिंदीतला थोडंफार
ही हिंदी मला एवढी जमत नाही, तर बघूया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगा नक्की. कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलंच नाही. तर अँड बाय बाय. फक्त मेन रोडला लागलो ना. हा कच्चा रोड आहे, कच्चा रोडने आलो होता. 2 व्हीलर की गाड़ी खींचना नेपाल में जाने के लिए वीजा थोड़ी लगता है. नहीं गाड़ी का पेपर लगेगा, अच्छा गाड़ी पेपर बनता है हाँ. आदमी का नहीं लगता है. इकडे नेपाळची बॉर्डर आहे. उधर आहे ना. साइकिल नहीं है. साइकिल साइकिल यूपी. बॉर्डर अच्छा हे बॉर्डर आहे म्हणते पप्पा. नेपाल बॉर्डर. इधर देखो ये आर्मी कैंप है. इंडिया का आर्मी कैंप है. हाँ इंडिया का और नेपाल का सब बगल में है. देखो देश का नाम है ढोलनीपुर. अभी हमारी जो गाड़ी उधर नहीं जा सकती है. अच्छा अच्छा. हाँ अभी ये नेपाल के बॉर्डर उधर जाओगे तुम पार करोगे नेपाल है. पैदल जा सकते लेकिन हाँ, गाड़ी में ये बाइक भी जाएगी लेकिन इसको नहीं एंट्री लेते हैं. अगर कभी भी बड़ी गाड़ी पास करना है तो फिर इनसे मिलना पड़ेगा. सही है सही है. पहले कागज पत्र बनाना पड़ता है. हाँ यहाँ पर गाड़ी का पूरा वो कागज रेडी रहेगा, उसके बाद ये छोड़ेगा. कितना टाइम रहना वो टाइम भी लिखेगा. अच्छा दोपहर में अपन यहाँ से आए ना. हाँ दोपहर में यहाँ से आए ना. रस्त्याचे नाही आहे ना कुठले. नहीं नहीं पुलाव टाइम आला ना आपण हाँ हाँ. तो स्ट्रेट आलो. देखो यहाँ इधर पैदल है, गाड़ी भी जाएगी इधर. अच्छा अच्छा ये भी नेपाल है. हाँ ये गाड़ी में जाएगी लेकिन पकड़ लेंगे तो सीज कर देंगे लोग. इधर से जितने ब्लैक पैसे कमाते हैं ना हाँ. वो इधर से डील करते हैं लोग गाड़ियों में पैदल. बघायचं ना भाई इधर उधर. इसलिए इधर बनाने लगता है नया है ना अभी. न्यू बना रहा है सिस्टम. अभी आया था ना वो हमारे यहाँ मुख्यमंत्री हाँ 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 योगी आदित्यनाथ. हाँ हाँ तब उसने डील पास करके गया है. बोला मेरे को ये चीज़ चाहिए. हाँ सही बनाया ना. हाँ आता माहिती आहे आम्ही सगळे जेवण करायला आलो इकडे आम्ही बसलो व्हेजवाले. नाही खाता आमच्या घराला. 4 जण आहे व्हेजवाले आणि हे बाकीचे सगळे नॉनव्हेज. 1 2 3 4 नॉनव्हेज आली काय. चायनीज ऑर्डर द्यायचं काय द्यायचं. तर आता माहिती आहे का आमच्या चौघांचे जेवण सुरू आहे. बाकीचे जे इथं होते हे सगळे चालले गेले. तर हां त्यांच्यासाठी इथं नॉनव्हेज नव्हतं. आम्ही व्हेजिटेरियन आहे 4 जण. आम्ही ते व्हेज खायला थांबलो आहे. आमचं जेवण झालं की आम्ही घरी जाणार. म्हणजे इथे घरी. आणि नेक्स्ट ट्रिपचा एक प्लॅन होणार आहे. जर तो सक्सेस झाला म्हणजे यांच्या इकडून. आमच्याकडून आहे तुमच्याकडून नाही. आमच्याकडून नाही. आमच्याकडून पण आम्ही जाणार आहे काठमांडू. हा काठ सांगू नाही दिलं ते. सावडी गोरी नाही. हा तो नाही ठीक आहे. आम्ही काठमांडूला जाणार आहे. तिचा पण एकदम मस्त ब्लॉग आहे आणि तुम्हाला पूर्ण गाईड करू. तेव्हा त्यावेळेस तो काका राहील ना मस्त. मी किती काळे दिसते तू काय किती बरं मग तू नको. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय आणि बाय बाय.